अकोला सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवेतील गंभीर त्रुटी उघड करणारा व्हायरल व्हिडिओ प्रकरणात अखेर प्रशासनानं प्राथमिक कारवाई करत 2 सुरक्षा रक्षकांची हकालपट्टी करत कक्ष सेवकाला सक्तीच्या रजेवर पाठवलंय। या प्रकरणी अकोल्यातील अनेक राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनी रुग्णालयाच्या कारभारावर संताप व्यक्त केला होता। वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सोनूने यांनी घडलेल्या प्रकाराची कबुली देत विभागीय चौकशीत दोषी आढळणाऱ्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे। आज या प्रकरणात रुग्णालय प्रशासनानं सुरक्षा रक्षकांना निलंबित केलंय। तसंच व्हिडिओमध्ये तंबाखू सोडत दिसणाऱ्या वॉर्डबॉय श्रीकृष्ण गजभियेला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय। भंडाऱ्याच्या तुमसरात हिट अँड रनच्या घटनेत तरुणाचा मृत्यू झालाय। गिट्टीची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव टिप्परनं दुचाकीस्वाराला जबर धडक दिली। या भीषण अपघातानंतर चालकानं टिप्परचा घटनास्थळावरून पळ काढलाय। त्यानंतर ग्रामस्थ आणि संतप्त नातेवाईकांनी घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी रामटेक गोंदिया राष्ट्रीय महामार्ग मध्यरात्रीपर्यंत अडवून धरलेला होता। हिमांशू पटेल असं 32 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। पोलिसांच्या मध्यस्थीनं मध्यरात्री उशिरा ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलंय। दरम्यान ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्र्यानं राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। या प्रकरणी तुमसर पोलिसांनी टिपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। आयुष्यातली संकटं माणसाला खचवतात, पण काही माणसं अशी असतात जी संकटांनाच आपल्या जिद्दीपुढे नतमस्तक करतात। अकोल्यातील 76 वर्षीय अरुण यशवंत कुलकर्णी उर्फ नाना कुलकर्णी हे अशाच व्यक्तिमत्वांपैकी 1998 मध्ये कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली। पुढे 2021 मध्ये दोन्ही गुडघ्यांचं प्रत्यारोपण झालं। त्यानंतरही न डगमगता त्यांनी तब्बल 3800 किलोमीटरची दुसरी नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचा पराक्रम केलाय। अनेकांसाठी हा केवळ धार्मिक प्रवास असेल, पण नाना कुलकर्णींसाठी तो जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा विजय आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश अल्लोणे यांनी। अकोल्याच्या डॉक्टर नानासाहेब कुलकर्णी यांच्यासोबत आणि त्यांनी नुकतीच परिक्रमा पूर्ण केली। काय अनुभव कसा आहे तुमचा? नर्मदा नदीच्या परिक्रमा सांगायचं म्हणजे एक कलियुगातले जे देवस्थान जे आहे ते अगदी जागतिक आणि स्वराज्यात पुन्हा देणारी नर्मदा मैया आहे। तर याच्यामध्ये परिक्रमा करताना मला थोडक्यातच सांगता अनुभव की एक परिक्रमा करताना रस्त्यामध्ये मैयाच्या काठाने जाताना एक झोपडी लागली आणि त्या झोपडीमध्ये 3 आदिवासी बसलेले होते आणि त्यांनी सांगितलं की दुपारची वेळ आहे आम्ही तिथे जेवण करा। तर मी ठीक आहे म्हटलं, तर जेवण भोजन प्रसादी म्हटल्यानंतर मी ठीक आहे। तर त्यावेळेला त्यांनी त्यांच्यासाठी आदिवासींसाठी अन्न केलं तर ते मला दिलं आणि ते उपाशी राहिले। हा एक अनुभव आहे। दुसरा एक अनुभव असा आहे की रस्त्याने चालता एक 7-8 वर्षाची मुलगी आली धावत आणि म्हणाली की महाराज हमाऱ्या भोजन प्रसादी करो। आता मी म्हटलं ही लहान मुलगी म्हणते भोजन प्रसाद, तितक्यात तिची आई आली, आणखी बाकीचे आले आणि त्यांनी सांगितलं की हमारे मैया ने बोला तो आप हमारे यहाँ प्रसाद भोजन प्रसाद देऊ। तर मला आश्चर्य वाटलं की लहान मुलगी सुद्धा तिला म्हटलं आई वडील असं रागवत नाही आणि प्रेमाने जेवू घालतात। एक डॉक्टरांचा अनुभव असा की डॉक्टर लोक तिथं सेवा देतात, डॉक्टर सेवा देतात, पैसा घेत नाही, मेडिकल वाले पैसा घेत नाही आणि तुम्हाला काही लागलं तर इतर लोक सुद्धा अशी मदत करतात। त्यामुळे नर्मदा परिक्रमा असं वाटतं की ती मैया त्यांच्या रूपामध्ये आपली सेवा करते आहे। उमेश अल्लोणे, एबीपी माझा, अकोला। संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्वाची बातमी आहे। भारतीय हवामान खात्यानं यंदा अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता वर्तवली आहे आणि त्यामुळे भविष्यात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी जलसंपदा विभागानं सर्व महानगरपालिका आणि संबंधित प्राधिकरणांना दररोज 20% पाणी कपात करण्याचे निर्देश दिलेत। या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनानं बारवे, मोहिली आणि नैतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा नियोजित पद्धतीनं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। आणखी एक महत्वाची बातमी आहे। अमेरिकेत बँकेला $100 दशलक्ष गंडा घालणाऱ्या भारतीयाला अटक झाली आहे। महेंदर मखीचा